कधी कर्तृत्वाचा खेळ असतो. त्याच्यामुळे ही जी समीकरणं आहेत ही आयुष्यात बदल घेतच असतात, परंतु जिद्दीने आणि चिकाटीने आपण तो प्रयत्न जोपासला पाहिजे. आणि जास्ती काही न बोलता आपणा सर्वांचा वेळ न घेता या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी जो सन्मान केला त्याबद्दल मी आपणा सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भूषण जाधव साहेब, आपल्या या स्पर्धेच्या वतीने सहर्ष असं स्वागत. आता प्रतीकजी तुंगार, रोशनजी जाधव, आदित्य चव्हाण आणि दीपक टेंबे या सर्वांचा आपण सत्कार करतोय या स्पर्धेच्या वतीनं. आपण एन्जॉय करतायत भगवा चषकाचा हा थरार. सेकंड राऊंडची पहिली मॅच मैदानामध्ये चालू आहे. एका बाजूला भिवंडी विभागातील नामवंत संघ कुकसे आणि दुसऱ्या बाजूला शहापूर विभागातील नामवंत संघ म्हणून ज्याची ओळख आहे टीम बादशाही बबलू तयार होता. बबलूचा हा बॉल फटका इथे ताकदवर खेळला आहे आणि चेंडू वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. चौकार. रोशनजी जाधव यांना विनंती करतो आपण या, आपला सत्कार या स्पर्धेच्या वतीने होतोय. तदनंतर आदित्य चव्हाण यांना देखील विनंती करतो आपण देखील या, आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने जो मात्र केला जातोय. आदित्य चव्हाण या स्पर्धेचे संपूर्ण स्पर्धेचे आयोजक आहेत सुनील माळी सर आणि नियोजक आहेत नकुलजी भांडे. या दोन मान्यवरांनी घेतलेले कष्ट, त्यांनी घेतलेली मेहनत, त्यातून हे साकारलेलं चषक आपण पाहतोय भगवा चषक. सातत्याने या स्पर्धेचं आयोजन अनेक, या स्पर्धेमध्ये 64 गावातील खेळाडू जे मात्र खेळण्यासाठी येणार आहेत. 64 टीम, 9 दिवस चालणार हा महासंग्राम. तदनंतर दीपकजी टेंबे यांचा आपण सत्कार करतोय या स्पर्धेच्या वतीनं. या स्पर्धेमध्ये आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत असेल. कपिल आपण देखील या, कपिलचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीनं जो मात्र आम्ही करतोय. एक शाल, तदनंतर या स्पर्धेचं सन्मान चिन्ह चे मात्र देऊन सर्वांना गौरवण्यात येतं. थँक्यू, आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. भगवा चषकाच्या वतीनं आपलं सहर्ष असं स्वागत. आक्रमकता मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिलं सत्र आपण पाहतोय. सेकंड इनिंग मध्ये काय फटका मैदानामध्ये सजवतोय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक बन गए दर्शक. 6 रन. पाच सत्कार करत पर्यंत इकडे एका 6 बॉल मध्ये 28 केल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमने. 5 सत्कार करत पर्यंत 6 चेंडूंमध्ये 28 धावा, त्यामध्ये आलेत 4 चौकार 2 षटकार. दिनेश बसवान. अप्रतिम बॅटिंग दिनेश बसवनची राहिली. स्ट्राईक रेंजवर आता पाहायला मिळतोय कल्पेश जाधव. दिनेश बसवनने खूप चांगली बॅटिंग केली. पहिल्या षटकामध्ये बबलूला 28 धावा वसूल केल्या. 4 षटकांचा सामना. बंटी तयार होता. फुलटॉस आणि फुलटॉस चेंडू डीप पायलेगला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जी वाढते जाऊन पोहोचली ती आता 29 या धावसंख्येवर. 29 धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटचा हा दर्जेदार सोहळा, अनेक मान्यवरांची मांडियाळी या स्पर्धेला जे मात्र उपस्थित राहते आणि या स्पर्धेची शोभा वाढवते. इथे बिगिट, चेंडू हवेमध्ये. दिनेश बसवनचा हा फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत आणि दिनेश बसवनची खेळी संपुष्टात. लिटल बट स्मार्ट इनिंग इथे एंड होत असताना दिनेश बसवनची अप्रतिम खेळी. फलंदाज बाद.
बाहेर होतं त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. 404 स्ट्राईक रेटने धावा बनवल्यात मैदानामध्ये. 7 बॉल 28 धावा. दिनेश बसवंत न्यू बॅट्समन आता मैदानामध्ये महेश येतोय. स्ट्रायकर इनवर आपल्याला पाहायला मिळतोय कल्पेश. धापलकबर धावसंख्येचा विचार केला 29 धावा आहेत. गोलंदाजी मार्कवर बंटी आलेत आणि बंटी धावांना रोख लावतात. पहिलं निर्धाव षटक बंटीच्या नावावर आहे. सुरेख प्रकारचा चेंडू इथे फटका फसलाय. झेल सुटला. कॅचेस विन द मॅचेस. पहिलं निर्धाव षटक या स्पर्धेमध्ये टाकणारा गोलंदाज आपण पाहतोय बंटीला. पहिली षटकार ट्रिक कंप्लीट करणारा फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय तो आहे कल्पेश जाधव. सामना रंगेल. एका बाजूला कुकसे भिवंडी विभागातील संघ, दुसऱ्या बाजूला शहापूर विभागातील भातसई. दोन्ही नामांकित टीम एकमेकांच्या समोर लढत असताना आपल्याला पाहायला मिळतात. युद्ध मैदानामध्ये चालू आहे. भगवा चषकाचा हा थरार रणसंग्राम मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 31 ऑन द बोर्ड. बिगेट. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. जेल काय आहे ते देखील आपल्याला पाहायचंय आणि ते लाईनमन देखील तिथे आहेत. निर्णय काय येतो ते देखील पाहायचा. तिसऱ्या पंचांची जरूर मागणी घेतली, रिव्ह्यू जरूर घेतलाय, परंतु हा डिसिजन महत्वाचा आहे. काय निर्णय येतो ते देखील आपल्याला पाहायचं. 12वे खेळाडू तुम्ही जागेवर थांबा. काय कॅच घेतलाय मैदानामध्ये. फक्त एक बोटाचं अंतर राहिलं होतं. एक बोटाचं अप्रतिम झेल जो मात्र टिपलाय. क्षेत्ररक्षक आपण जो मात्र मयूर. अप्रतिम झेल. लाजवाब कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट देखील ठरू शकतो. सुपर कॅच. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. ज्यांनी हा क्षण अतिशय चांगल्या दर्जाचा टिपलाय. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते आणि काय अप्रतिम झेल जो मात्र टिपला. सातत्यानं अतिशय चांगलं असं ऑपरेटिंग आपल्याला पाहायला मिळते 10 क्रिकच्या माध्यमातून. तिन्ही कॅमेरा वर्कचं, तिन्ही कॅमेरा मनचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष असं स्वागत असेल. फलंदाज बाद होईल कल्पेश आणि न्यू बॅट्समन इन होतोय मैदानाच्या आतमध्ये हरीश. अप्रतिम झेल. फक्त एक बोटाचं अंतर होतं आणि तिथे काय कंट्रोल पाहायला मिळाला. अप्रतिम असा झेल आणि कल्पेशचा संपेल खेळ. हरीश येत आहेत. न्यू बॅट्समन बंटी ज्या ज्या वेळेस आलेत संघाला विकेट मिळवून दिल्यात, संघासाठी निर्धाव षटकं टाकलीत. हा गोलंदाज अतिशय प्रभावित करतोय. बंटी पाटील. सुरेख प्रकारचा फटका. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर. चेंडूवर आले. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. तोपर्यंत मात्र 2 धावा आहेत. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढती जाऊन पोहोचेल 33 या धावसंख्येवर. धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. बंटी गोलंदाजी मार्कवर आहे. अतिशय चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. बिगेट. चेंडू हवेमध्ये. झेल होईल का ते देखील पाहायचंय. कॅचची संधी आहे आणि तिसऱ्या आट्यामध्ये झेल सुटला. कॅचेस विन द मॅचेस. हरेशला इथे मिळालेलं हे जीवनदान आपण पाहतोय. 2 धावा ऍड होतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल आता 35 ऑन द बोर्ड. 2 षटकं कंप्लीट. 35 धावा. पहिल्या षटकात 28 आल्या. या षटकात 7 आल्या आणि 2 विकेट देखील गमावल्या. डीजे.
तयार होत आहेत. आता गोलंदाजी मार्कवर मयूर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. मयूरच्या हातामध्ये बॉल आहे. स्ट्रायकर इनवर बॅट्समन आपण पाहतोय महेशला. इथे टाकलेला बॉल पंचांचा मात्र अभ्यंतरचा इशारा येतोय. फाईटच्या रूपाने एक सिंगल आली. बादशाही स्पोर्ट हा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. धावफलकाचा विचार केला. धावफलकावर धाव संख्या 36, 36 रन ऑन द बोर्ड. 36 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगली अशी गोलंदाजी मैदानामध्ये करावी लागेल. ज्या प्रकारे पहिली सुरुवात झाली, बबलूवर अटॅक झाला. ओहो, इथे मात्र अफलातून बॉल. चेंडू पडल्यानंतर महेश चेंडू समजू शकत नाहीये. चेंडू डॉट येईल. चेंडू निर्धाव जो मात्र येताना पाहायला मिळतोय. 36 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळतात. 36 रन, 36 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ असताना आपण पाहतोय ते तिसरं. 4 षटकांचा सामना, 4 षटकांची लढत मैदानामध्ये आपण एन्जॉय करतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. अजून एक लाजबाब चेंडू. अप्रतिम बॉलिंगचा दर्जेदार नजराना पेशकश इथे करत असताना ज्या प्रकारचे चेंडू टाकतोय, ज्या प्रकारचे चेंडू मैदानामध्ये कट करतोय, प्रभावित करतोय आपल्या गोलंदाजीमधून मयूर. महेशला रोखून ठेवलंय. बंटीचं षटक किती महत्वाचं होतं. त्या बंटीच्या षटकामध्ये ज्या खेळाडूने 6 चेंडूमध्ये 28 धावा केल्या होत्या त्याला बाद केलं आणि मोठी शिकार कल्पेशला देखील बाद केलं. इथे टाकलेला बॉल डीप मिड विकेटला फटका सीमारेषेच्या बाहेर जातोय. महेशच्या बॅट मधून येतोय हा षटकार. 6 धावा. चाळीस धावा. 2 चेंडूंचा विचार केला अतिशय चांगले होते. तदनंतर षटकार येतो. गोलंदाज मयूर तयार. सुरेख प्रकार चेंडू हिट केला. फटका इथे फसला आहे. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर आणि फलंदाज बाद होईल. महेश अजून एक झटका, अजून एक करंट टीम बादशाही स्पोर्ट बादशाहीला. आतापर्यंतचा विचार केला. पहिला चेंडू खराब टाकला, नंतर डॉट, पुन्हा डॉट, पुन्हा षटकार, परंतु कमबॅक केला. टिट फॉर टॅट प्रत्युत्तर मैदानामध्ये दिला. धावफलकावर धावसंख्येचा विचार केला तर 42 धावा आहेत. 42 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. रिवर्स खेळले. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक धाव येते. हरीश रिवर्स खेळण्याचा प्रयत्न हरीशच्या माध्यमातून झाला. एक धाव येते या बॉलवर आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 43 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. 43 ऑन द बोर्ड. 43 धावा धावफलकावर. गुरवली टीमचे कॅप्टन आणि टीम तिसगाव संघाचे कॅप्टन टॉस साठी येणं गरजेचं राहील. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी चला. स्लोवर वन पिक करू शकले नाही अनुज जाधव. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. षटक कंप्लीट झालं मैदानामध्ये. आता तिसरं. 3 षटकं संपली. धावफलकावर 14.33 च्या सरासरीने धावफलक. 43 धावा धावफलकावर. डीजे चला टॉस साठी चला.
अतिशय चांगलं संगीत. जरा जोश मध्ये आहेत पापड, परंतु आपल्याला मॅच कव्हर करायचे. चला ड्रिंक्स ट्रॉली जरा थोडं फास्ट चला बाहेर. 4 षटकांचा सामना आणि 4 षटकांसाठी कोणत्या प्रकारची ड्रिंक्स ट्रॉली नाहीये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होत आहेत. आपण थोडंसं आज लेट आहोत. उद्या ज्या वेळेस 9:30 पहिला बॉल पडेल ना, आपण प्रत्येक मॅचला ड्रिंक्स ट्रॉली ठेवू. भूषण गोलंदाजी मार्कवर तयार होता. पहिलाच बॉल बॅटचा इनसाइड एज जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण लाजबाब. एक धाव आली तिथे खराब कामगिरी आणि त्याचा लगेच मोबदला 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढतीये. जाऊन पोहोचेल आता 45 ऑन द बोर्ड. 45 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. भूषण आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर जो मात्र तयार आहे. भूषण गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. धावफलकाचा विचार केला. धावफलकावर 45 धावा. रिव्हर्स केलेत आणि हा आगळा वेगळा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. लेग कनेक्ट झाला बॉल. तिथे एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 46 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये अजूनही बाकी आहे. अनुज जाधवच्या बॅटमधून एखादा षटकार येईल का या अपेक्षेमध्ये टीम बादशाही. दुसऱ्या बाजूला गोलंदाज भूषण आहे. भूषण एखादा निर्धाव चेंडू टाकेल का या आशेमध्ये आपल्याला टीम पाहायला मिळते. कुकसे ओहो सुरेख प्रकारचा चेंडू. तितकाच चांगला फटका. अनुज जाधव स्ट्रेट मार्क स्ट्रोक आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकार. यांच्या माध्यमातून आपण पाहिलं घाट म्हणजे आमचं मंदिर आणि पळणारा बैल म्हणजे महादेवाचा नंदी. ज्या प्रकारे बैलगाड्यावरची ही बंदी आता जी मात्र उठवली गेली आहे 2 दिवसापूर्वी आणि आता विचार केला तर सातत्यानं बैलगाडा शर्यती चालू झाल्यात. सुरेख प्रकारचा चेंडू. तितकाच चांगला फटका. अनुज जाधव ऑन फायर नाव. काय बॅटिंग करतोय मैदानामध्ये. प्रेक्षक वर्गाची जिंकतोय मनाने आपल्या टीम बादशाहीसाठी. धावांचा रचतोय डोंगर. चौकार. Let's go. धावफलकावर धावसंख्या 54. 54 धावा. टीम बादशाही स्पोर्ट बादशाही. स्लोवर वर पिक केलं या बॉलला. चेंडू हवेमध्ये. बंटी तिथे आणि बंटी चुका करणार नाहीये. बंटी पाटीलचा अप्रतिम झेल आणि इथे संपेल फलंदाजाचा खेळ. फलंदाज बाद. विकेट. देणं गरजेचं आहे. आता जरा इव्हिनिंगचं सत्र आता या विजय सर थोडेसे का होईना शांत झालेत. सकाळपासून खूप चांगली कामगिरी. इथे फटका चांगला. कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चेंडू फरार. ऍडव्हान्टेज देणारा हा चौकार येतोय बॅट्समधून सूरजच्या. 4 धावा. संघाचा कॅप्टन सागर गायकवाड. सागर थोडं फास्ट करा. आणि गुरवली टीमचे कॅप्टन नितेश मेहर. सागर गायकवाड, नितेश मेहर.
नितेश मेहर जे मात्र उपस्थित होतात. तिसगाव संघाचा कॅप्टन सागर देखील उपस्थित आहेत आणि आता आपण टॉस करतोय नकुलजी भांडे यांच्या शुभ हस्ते. नितेश मेहर कॉल करते. छापा आणि इथे छापा. टॉस जिंकला गुरवली टीमने निर्णय गोलंदाजी करण्याचा. दोन्ही टीमला विजयासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू. आपल्याला पाहायचंय. मी काही काळ थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा मुरबाड तालुक्यातील एक मानाचं चषक भगवा चषक 2021 चा थरार आणि ऐकत राहा विजय केदार यांना. धन्यवाद. थँक्यू निखिल. कुक्षी संघाला विजयासाठी बनवायच्यात 59 धावा, 4 षटकं जी हातामध्ये असतील. सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बंटी पाटील आणि बबुल पाटील या जोडीनं पहा टेनिस क्रिकेटमध्ये प्रभावित केलं. आज आपल्या गावासाठी लढायचंय, आज आपल्या प्रतिष्ठेसाठी लढायचंय, आज आपल्या मानासाठी लढायचंय. सख्खे 2 बंधू जे आता मैदानावरती पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज कल्पेश जाधव गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अक्षरशः गुडघे टेकायला भाग पाडलाय बॅट्समनला. मैदानामध्ये आपण पाहतोय सलामीला बबलू आहे, नॉन स्ट्रायकर इनवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय बंटी. हे 2 बंधू एका टीम मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गोलंदाजी करतोय कल्पेश आणि क्षेत्ररक्षण करतोय हारेश. हे देखील 2 बंधू आहे. आता कोण कोणावर भारी ठरतंय ते देखील पाहायचं. हो, या दरम्यान हा चेंडू फाईन लेगला तर त्या सर्कल फोडला. सुसाट वेग घेतोय चेंडू. डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर होतोय फरार. आयत बाई चौका. बलकवरती आपण जातोय. बबलू पाटील काय बॅटिंग करत असताना 2 चौकार वसूल करतोय. संघाची धावा संख्या 8 धावा. पाठलाग चालू आहे 59 धावा संख्येचा. 5 सुरुवातीचा पहिला चेंडू डॉट, नंतर खेळलेले लागोपाठचे हे 2 चौकार. क्लास दाखवतो आपल्या बॅटिंग मधून बबलू पाटील जो मात्र स्ट्राईकच्या बाजूला. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज कल्पेश परत येत सज्ज होईल. पहिले एंड कडून पुन्हा एकदा गेट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बबलू पाटील ब्रँडेड हिट. हा येतोय षटकार.
मॅन ऑफ द सिरीज सर्वात जास्त पटकवणारा कोणी जर खेळाडू असेल तर बबलू पाटील 68 वेळा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय. आज दाखवतोय भगव्या चषकामध्ये आपली ताकद, भिवंडी गावची ताकद. संघाची धावसंख्या धापलकावरती 14 धावा 59 चा पाठलाग करत असताना गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय कल्पेश जाधव. बबलू साठी मारा करेल. हो हा बॉल मारायचा होता एका बाजूला, पोचला एका बाजूला. इथे निर्धाव चेंडूची सांगता होईल. थोडीशी रात की सास म्हणावी लागेल गोलंदाजाला. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या धापलकावरती हा येतोय डॉट बॉल. 14 धावा धापलकावरती. 68 वेळा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला हा खेळाडू. बरीचशी रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावरती आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप सोडत असताना बबलू पाटील भिवंडी परिसरातील. या दरम्यान हा चेंडू इथे आपण पाहतोय इम्प्रेस करतोय गोलंदाज. वेगावरती सॉर होऊन गोलंदाजी केली जाते. इथे फलंदाजाला चेंडू समजू शकत नाहीये. बबलू साठी हा चेंडू डॉट. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये संपलं. एका षटकाच्या अखेर संघाची धावसंख्या 59 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 14 धावा धापलकावरती. गोलंदाजी मार्कवरती येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पण समोर आपण पाहूया बंटी पाटील काय करामत करेल. महेश दळवी जो मात्र आता गोलंदाजी मार्कवरती येत आहे. टीम बादशाही संघाकडून बादशाही स्पोर्ट बादशाही या संघाकडून गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतोय. दोन दिग्गज संघ एकमेकांविरोधात दोनत करताना पाहायला मिळतात. सकाळी आपण विजय सरांचा डान्स पाहायला मैदानावरती, तदनंतर दुपारचं सत्र सरलं. जसजसं पुढे चाललंय संध्याकाळच्या सत्रामध्ये आजचा दिवस प्रवेश करत असताना आपण पाहतोय अतिशय शांत अशी पंचगिरी करत असताना विजय सर नक्कीच पाहायला मिळत आहेत. या दरम्यानचा हा चेंडू यष्ट्यांच्या अगदी इंचभर जवळून जाताना पाहायला मिळतोय. पण पंचांचा इशारा पोहोचला. इट्स अ व्हाईट बॉल. एक अवांतर धाव धापलकावरती जोडली. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल 15 धावा धापलकावरती. 15 ऑन बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. पहिला चेंडू खराब हाताळल्यानंतर एक सिंगल धावेत असताना आपल्याला पाहायला मिळते. धापलकावरती 15 धावा 59 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. समोर आपण पाहतोय बंटी पाटील. बंटी पाटील साठी बॅक टू बॅक दुसरा खराब चेंडू येतोय. रिदम खराब पाहायला मिळते महेश दळवीची. इथे आपण पाहतोय लागोपाठच्या दोन चेंडू खराब हाताळल्यानंतर कानमंत्र देत असताना थोडीशी टीम मीटिंग मैदानामध्ये होती. धापलकावरती धावसंख्या आपण पाहूया 16 धावा धापलकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ 16 धावा धापलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होईल. 59 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. त्यामधल्या आतापर्यंत 16 बनवल्यात. आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती महेश दळवी, तर समोरच्या बाजूला बंटी. या फलंदाजाकडे देखील आक्रमकता आहे. कित्येक सामने स्वतःच्या मनगटाच्या ताकदीवरती जिंकून देणारा हा बंटी आपल्याला पाहायला मिळतोय. हो बंटीसाठी हा बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. वेगात बॅट फिरवली पण दूर पर्यंत बॉलचा आणि बॅटचा संपर्क मैदानावरती तुटताना पाहायला मिळतोय. हा चेंडू येईल डॉट. धापलकावरती धावसंख्या स्थिर 15 धावा धापलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना 15 धावा आहेत. 16 धावा धापलकावरती आहेत. गोलंदाज तयार. चेंज ऑफ पे. चेंडू ओळखलाय. डीप फाईन लेगला खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती. हा चेंडू पोहोचेल डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय चौकार. वीस धावा 20 ऑन बोर्ड. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा हा चेंडू पहा. इथे एक सिंगल नक्कीच घेण्याचा प्रयत्न होतोय. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. स्टंप होती मिसिंग आणि ऑर्थ्रो घडतोय. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खराब. इथे आपण पाहतोय आत्ताच्या धावा हा येतोय 5 धावा.
षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. दरम्यानचा हा चेंडू परत एकदा अतिशय दर्जेदार कमबॅक करत असताना गोलंदाज पाहायला मिळतोय. महेश तळवीचा हा चेंडू फलंदाज बंटी पाटील समजू शकत नाही. इथे जर पाहिलं तर हा चेंडू डॉट. पाच षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना पाठलाग चालवा 59 धावा संख्येचा दुसरं षटक जे मात्र प्रगतीपथावर चालवा आहे. गोलंदाजी मार्कवरती परत येत सज्ज होतील तर समोरच्या बाजूला बंटी पाटीलला आपण पाहतोय. शांत प्रकारचा खेळ बंटी जो मात्र खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान बंटी पाटीलच्या पॅट मधून चेंडू डीप मिड ऑनला खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवर चेंडू पर्यंत पोहोचतोय. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते. इथे आपण पाहतोय एक धाव दुसरीमध्ये कन्वर्ट होते. तिसरीचा प्रयत्न होतोय नकार. धावा येतील 2 आणि 2 धावा संख्येत धावफलक वाढेल. संघाची धावा संख्या पुढे जाऊन पोहोचेल 27 धावा षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना. इथे 27 धावा धावफलकावरती 59चा पाठलाग करतोय संघ. गोलंदाजी मार्कवरती परत एकदा सज्ज होतोय. उजव्या हातात फोर्थ विकेट बंटी पाटील साठी मार आहे. हो समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती. नो चान्स. वन बाउंड चेंडू सीमारेखे पलीकडे पोहोचलाय. जल्लोष होईल संघामध्ये. हा येतोय चौकार. थोड्याच वेळामध्ये आगमन होत आहे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शेवटचे 12 चेंडू आणि 28 धावा विजयासाठी बनवायच्या. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येत असताना आपण पाहतोय अनुज जाधव गोलंदाजी मार्कवरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. तर समोर आपण पाहूया परत एकदा बबलू पाटील जो मात्र समोरच्या बाजूला आहे. काय करामत होते सलामीची जोडी आपण मैदानावरती पाहतोय. सुरुवातीच्या 12 चेंडूमध्ये 31 धावा इथे बनवल्या गेल्यात. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात अजूनही 28 धावा. अनुज जाधव गोलंदाजी मार्कवरती आलाय. अनुज जाधव वरती संघानं विश्वास ठेवलाय. काय करामत केली जाते इथे आपण पाहतोय. कुकसे संघ जो मात्र पाठलाग करतोय. विकी स्पोर्ट क्लब कुकसे संघ 59 धावा संख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत जाऊन पोहोचला 31 धावा. त्यांच्या विरोधात आपण पाहतोय बादशाही स्पोर्ट क्लब बादशाही. 2 संघ आपले सामन्यात गोलंदाज तयार. अनुज जाधव गोलंदाजी मार्कवरती. पलवा टप्प्याचा हा बॉल इथे सरळ या स्टँड वरती दांडी वाकवली फलंदाज बाद. धावांची केळी साकारली बबलू पाटीलनं. परतीचा रस्ता धरावा लागतोय बबलू पाटीलला. माघारी परतवाय तापालकावरती आपण जाऊया. संघाची धावा संख्या कुकसे संघाला बसलेला पहिला धक्का आपण या ठिकाणी पाहतोय. विकी स्पोर्ट क्लब कुकसे संघाला बसलेला 31 धावा संख्येवरती बबलू पाटीलच्या स्वरूपात पहिला धक्का. 14 धावा बबलूच्या बॅट मधून आल्यात. पहा अनुज जाधव गोलंदाजीच्या माध्यमातून इम्प्रेस करतोय. इथे आपण पाहतोय पहिल्या विकेटचं होईल पतन. संघ थोडासा अडचणीमध्ये. भविष्यामध्ये मैत्रीचा खेळ म्हटलं तर मित्रांनो संकटाशी झुंजणारा वारा असतो. मैत्रावरती एक जरी पडला तरी दुसऱ्याला डाव सावरायचा असतो. इथून पुढे डाव सावरा लागन. बबलू पाटील सारखा तगडा फलंदाज जो मात्र तंबूच्या रस्त्यानं माघारी परतलाय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय अनुज. काय करामत केला ते नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय महेश.
अनुजचा बॉल इथे गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये कॅच ऑफ होते. 5 चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सुसाट वेगाने जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय नशिबाचा चौकार. सूरजनं पहा अक्षरशः स्वतःला झोकून दिलंय, पण पहा थोडासा प्रयत्न फसलाय. अवाक्याच्या बाहेर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धापालकावरती जाऊया. 2 धाव संख्येनं भर पडली. 37 धावा धापालकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोणताच गोलंदाजी मार्गवरती परत एकदा सज्ज होईल अनुज जाधव. इथे पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू खेळायचा. फटका फसला. क्षेत्ररक्षण खराब. एक सोपा झेल मैदानावरती सुटलाय. एक धाव आली. दुसरी धाव होतोय प्रयत्न. धावा येतील 2. चुका पाठोपाठ चुका ज्या मात्र मैदानाच्या बादशाही संघ करत असताना ही चूक बॅकफुट वरती घेऊन जाणार ठरणार आहे बादशाही संघाला. पहा एक सोपा झेल मैदानावरती कॅच ड्रॉप होते. धावा येतील 2 आणि 2 धावा संख्या धावफलक वाढेल. संघाची धावा संख्या 59 धावा संख्येचा पाठलाग करत असताना 39 धावा धावफलकावरती शेवटचे 8 चेंडू आणि विजयासाठी अजूनही बनवायच्यात 20 धावा. 8 चेंडू आणि 20 धावा. काय होणार आहे या मॅच मध्ये, काय घडणार आहे? चित्तथरारक सामना, प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा हा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाज तयार. अनुज अक्रॉस द लाईन खेळायचा. हा बॉल इथे हवेमध्ये खेळलाय. परत एकदा एक झेल ड्रॉप होतोय. एक धाव आली. दुसरीचा होईल प्रयत्न. इथे झेल सुटला की हा सामना, झेल सुटला की हा सामना. मी नेहमी सांगत असतो, मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं, इस मतलब की दुनिया में कौन किसका होता है, जिस पर ज्यादा भरोसा करो वही टाइम पे धोखा देता है. हा झेल घेणं फार महत्वाचं होतं. ऐन वेळेस सुटलेला झेल आपण या ठिकाणी आपण पाहतोय. नक्कीच आता आगमन होत आहे मुरबाडचा टायगर आणि भगव्याचा बादशाह म्हणून ज्यांची सातत्याने ओळख आहे. रामभाऊ दुधाळे साहेब यांचे मात्र या भगवा चषकामध्ये एंट्री होती. त्यांच्या समवेत संपूर्ण मित्र परिवार जे मात्र उपस्थित होत आहेत. मुरबाड नगरीचा टायगर आणि भगव्याचा बादशाह म्हणून ज्यांची ओळख मान्य श्री रामभाऊ दुधाळे साहेब यांचं आगमन या मंचावर आता मात्र होताना पाहायला मिळणार आहे. भगवा चषकाच्या माध्यमातून अनेक मान्यवरांची मांडियाळी या स्पर्धेला उपस्थित होते. मला अजून देखील आठवतं मागच्या वर्षीचा फायनलचा सामना जोवेली आणि माळीनगर यावेळेस ते मात्र उपस्थित होते आणि त्यांनी कबूल केलं होतं की तब्बल 21,000 रुपये ही स्पर्धा अतिशय चांगली आहे. त्यासाठी माझी पुढील वर्षामध्ये आर्थिक मदत असेल आणि ती मदत सुनील भाऊ माळे आणि त्याचबरोबर नकुलजी भांडे यांच्यावर असलेल्या प्रेमा खातीर त्यांनी मात्र जमा केली आहे आणि आता त्यांच्या संपूर्ण कंपनी बरोबर ते मात्र इथे उपस्थित होत आहेत. रामभाऊ दुधाळे आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराचं या भगवा चषकामध्ये सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन. 6 चेंडू 19 धावा. 6 चेंडू आणि बनवायचे 19. फटाक्यांची आतिषबाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. मुरबाडचा टायगर म्हणून खूप मोठी ओळख आहे. भगव्याचे बादशाह आणि इथे त्यांचं मात्र शुभ आगमन होत आहे. रामभाऊ दुधाळे साहेब जिथे जिथे क्रिकेटच्या मॅचेस असतात तिथे तिथे हे व्यक्तिमत्व सातत्यानं आम्हाला पाहायला मिळतं आणि त्यांचं मात्र आगमन या भगवा चषकामध्ये होत आहे. वेलकम सर, तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत असेल. मॅच देखील खूप महत्वाची आहे. आपण ही मॅच कंप्लीट झाल्यानंतर मान्यवरांचा सत्कार करणार आहोत. 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. थँक्यू. सामना एका रंगतदार स्थितीमध्ये येऊन पोहोचलाय. शेवटचे 6 चेंडू 19 धावा. चेंडू द्यायचा आहे कुणाच्या हातामध्ये, चेंडू सोपवायचा आहे कुणाकडे,
काय करामत केली जाणार आहे? गोलंदाजी मार्कवरती कोण येणार? शेवटचे 6 चेंडू 19 धावाच्या विजयासाठी बनवायच्यात. प्रेक्षक वर्गाचं लागलेलं लक्ष, कोणी जिंको कोणी हारो, प्रेक्षक वर्गाचं तुमचं आमचं काय जात नाहीये. प्रेक्षकांना एक रंगतदार सामना पाहायचा असतो, त्यापैकी एक मॅच जी मात्र रंगतदार स्थितीमध्ये येऊन पोहोचली. भगवा चषक 20-21 चा हा थरार. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या धावा 19. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. स्वतः गोलंदाजी मार्कवरती दिनेश बसवंतच्या हातामध्ये चेंडू आहेत. तर आपण पाहतोय समोरच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय झेल सुटल्यानंतर बंटी पाटील काय करामत करेल? सलामीचा फलंदाज. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय महेश, तो मात्र स्ट्राईकच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बंटी पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला महेश काय करामत करेल? गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज सज्ज होतोय. महेशच्या बॅटमधून एक चौकार तर लगावलाय. बंटी पाटीलनं 2 चौकार खेळलेत. गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होतोय दिनेश बसवंत. दिनेश बसवंतचा हा बॉल कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय. क्षेत्ररक्षक पार दूरवरती. एक धाव आली. दुसरीचा होतोय प्रयत्न. धावा येतील 2. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय. धावाची संधी इथे पैकी उशिरा. धावा येतील 3. 3 धावसंख्येने धावफलक वाढेल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल 43 धावा धावफलकावरती. शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 16 धावा. सामना होता कुठे, पोहोचलाय कुठे, काय घडेल या मॅच मध्ये? कोण वर्चस्व राखेल, कोण जिंकेल? जो संघ इथे जिंकेल तो पहिला क्वालिफायर संघ ठरेल. जो संघ पराभूत त्याला निश्चित शेवटचे 5 चेंडू आणि 16 धावाच्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. अस्तित्वाची लढत, गावासाठी लढायचंय, झगडायचंय, झुंजायचंय. पण गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दिनेश बसवंत हा देखील स्वस्त बसणारा खेळाडू नाहीये. समोर बंटी पाटील साठी हा बॉल, इट्स अ वाईट बॉल. एक अवांतर धावेल. अवांतर धावसंख्या धावफलक वाढेल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. ती आता 44 धावा. 5 चेंडू 15 धावा विजयासाठी बनवायच्यात. 5 चेंडू आणि 15 धावाच्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. सामना एका रंगतदार स्थितीमध्ये येऊन पोहोचलाय. व्होल्टेज होतोय हा सामना. 5 चेंडूमध्ये 15 बनवायच्यात आणि त्या 15 बनवत असताना इथे प्रत्येक येणारा डॉट बॉल मोत्याची बिंदी आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. आणि येणारा प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकार इथे कुक्से टीमचं वर्चस्व गाजवेल. गोलंदाज सय्या. बिगेट बिगेट बंटी पाटील च्या पाठ मधून येणारा दर्जेदार हा चौकार. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये कोणता संघ आता बाजी मारतोय या दुसऱ्या राऊंड मध्ये ते देखील पाहायचंय. 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल मध्ये 11. बंटी पाटील नावाचं वादळ मैदानामध्ये खेळते. आतापर्यंत संघर्ष खूप मोठा केलाय. बिना संघर्ष कोणी महान नाही होता. गोलंदाज तय्या. फुलटॉस आणि फुलटॉस चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. क्षेत्ररक्षक आहेत फक्त उभे आहेत. आणि मिस फिल्डिंग इतकी झाली आहे भातसाई टीमची की या मिस फील्ड मुळे भातसाई टीम या स्पर्धेच्या बाहेर देखील जाऊ शकते. ज्या प्रकारचं खराब क्षेत्ररक्षण झालं तिथे धावा आल्या 4. आता 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये धावा बनवायच्या 7. 3 चेंडू आणि 7 धावा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. बंटी पाटील ने मैदानामध्ये ते दाखवलं. शेवटच्या षटकामध्ये भरपूर धावा बनवायच्या होत्या परंतु त्या भरपूर धावा बनवत असताना बंटीने आता सामना आणलाय. 3 चेंडू 7 वर तुम्हाला कंपल्सरी चेस आहेत त्यामुळे 7 त्या बनवाव्याच लागतील. गोलंदाजी मार्गवर आपण गोलंदाज पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे भातसाई टीमची. क्षेत्ररक्षण अतिशय खराब राहिले. कॅचेस बरेच सुटलेत. मिस फील्ड बरीच झाली. आता 3 बॉल आणि 7 धावा हे समीकरण आपण पाहतोय. वेळ वाचवणं गरजेचं राहील. क्षेत्ररक्षण करणारी टीम यावर लक्ष द्यायचं. अनेक मान्यवर जे मात्र उपस्थित होत आहेत. अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी जे मात्र मंडळी आपल्याला पाहायला मिळते. रामभाऊ दुधाळे साहेब आहेत, प्रदीपजी शिंगोळे आहेत, भरतजी शिंगोळे साहेब आहेत. यांचं मात्र आगमन झालं. त्याचबरोबर अजित भोईर आहेत, विशाल कराळे आहेत, भूषण पष्टे आहेत, शेखरजी देशमुख, गिरीजी गडगे, शनी शहाणे ही सर्व मंडळी उपस्थित आहेत. परंतु ही सर्व मंडळी उपस्थित असताना ते देखील म्हटलेत की 5-10 मिनिटं थांबा, आमचा सत्कार नंतर करा, आम्हाला ही मॅच पाहू द्या. कारण मॅच तेवढी हाय व्होल्टेज. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज तयार होतोय. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 7 धावा. भगवा चषकाचा थरार. सुनील माळींचं आयोजन, नकुल भांडेंचं नियोजन, दर्जेदार सोहळा.
आणि इथे फटका वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावा देऊन जाईल, संजीवनी देऊन जाईल कुकसे टीमला. आणि आता शेवटचे 2 बॉल त्यामध्ये 3 धावा बनवायच्यात कंपल्सरीचे. डान्सिंग अंपायर पाहिलं मी, अनेक डान्सिंग अंपायर, परंतु प्रत्येक गाण्यावर नाचणारा डान्सिंग अंपायर नाही पाहिला. तो आज आपल्या मैदानावर आहे. विजय सर. ओहो, सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका खेळलाय. सिंगल तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2 क्षेत्ररक्षकांमध्ये दरी 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 निर्माण झाली आहे. आणि या सामन्यामध्ये टीम विकी स्पोर्ट क्लब कुकसे हा संघ ठरतोय विजयी. हाडलक टीम बादशाही. आणि त्यामुळं भातसई संघ या स्पर्धेच्या बाहेर जातो. हाडलक कल्पेश, खूप चांगला खेळ कल्पेशच्या माध्यमातून आपल्याला नक्की पाहायला मिळाला. कल्पेश कडून देखील एक चूक झाली, कॅच सुटला, परंतु क्षेत्ररक्षण इतकं खराब झालं ना, भातसई संघाला स्पर्धेचा बाहेरचा रास्ता पकडावा लागला.